Welcome to the e-learning platform of BSIET's Mechanical Engineering Department. My name is Viren Birdi and we are studying Mechanical Engineering Materials. We are studying unit number 6, Heat Treatment Processes, that carries 14 marks in our syllabus. In today's video, we will learn about hardening. Hardening is that heat treatment of steel which increases its hardness by quenching. क्वेंचिंग नावाच्या ऑपरेशननी आपण स्टीलचा हार्डनेस हा हार्डनिंग प्रोसेसनी वाढवतो. In hardening, the first step involves heating the steel to above A3 temperature for hypoeutectoid steels and above A1 temperature for hypereutectoid steels. आता आपल्याला माहिती आहे की हायपोयुटेक्टॉइड स्टील म्हणजे काय आणि हायपरयुटेक्टॉइड स्टील म्हणजे काय. सो इन हायपोयुटेक्टॉइड स्टील द कार्बन percentage is below 0.8% and for hypereutectoid steel the percentage of carbon is between 0.8 to 2%. मग जर हायपोयुटेक्टॉइड स्टील असेल तर त्याला आपण A3च्या वरती नेणार. A3 टेम्परेचर कुठलं आहे तर द लाईन विच जॉईन्स द युटेक्टॉइड पॉईंट अँड द टेम्परेचर ॲट 910 बरोबर ना. सो त्याच्यावरती आपल्याला सगळं ऑस्टनाईट मिळतं. सिमिलरली हायपर युटेक्टॉइड स्टीलमध्ये जर आपण ACM टेम्परेचरच्या वरती गेलो तर आपल्याला ऑस्टनाईट मिळतं. पण आपण या केसमध्ये A1 टेम्परेचरच्या वरती जातो आहे. दॅट मीन्स अबाव 727 डिग्री सेल्सिअस. ओके. The second step involves holding the steel components for sufficient soaking time for homogeneous austenitization. जे काही फेराईट आहे आपल्या स्टीलमध्ये त्या फेराईटचं रूपांतर अल्फा फेराईटचं रूपांतर ऑस्टनाईटमध्ये होण्यासाठी आपण त्या A3 आणि A1 टेम्परेचरच्या वरती स्टीलला थोड्या वेळ ठेवणार. The third step involves cooling of hot steel components at a rate just exceeding the critical cooling rate of the steel to room temperature or below room temperature. थर्ड स्टेपमध्ये आपण काय करणार की हे जे गरम झालेलं स्टील आहे हे गरम झालेलं स्टील नॉर्मली कूल न करता एकदम फास्ट कूल करणार ॲट रूम टेम्परेचर. ड्यू टू दिस normal diffusion transformations are stopped and the austenite transforms to martensite by a diffusionless process. एकदम आपण त्याला गार केल्यामुळं मधले काही ट्रान्सफॉर्मेशन्स न होता जे ऑस्टनाईट आहे त्या ऑस्टनाईटचं रूपांतर डायरेक्टली मार्टेनसाईटमध्ये होतं. आणि मार्टेनसाईट इज अ हार्ड फेज ऑफ स्टील. All the time, hypoeutectoid steels are hardened from above A3 temperature. They are not hardened from temperature between A1 and A3 because the phases which exist at this temperature are austenite and proeutectoid ferrite, and only austenite gets transformed to martensite with no change in ferrite. आता लक्षात घ्या, आपण जेव्हा हायपोयुटेक्टॉइड स्टीलचं हार्डनिंग करायला लागलेलो आहे तेव्हा आपण त्याला नेहमी A3च्या वरच्या टेम्परेचरपर्यंत नेतो सो दॅट देर विल बी ओनली वन फेज दॅट इज ऑस्टनाईट. A1 आणि A3 टेम्परेचरच्या मध्ये जर तुम्ही फेजेस बघितले तर तिथं आपल्याला अल्फा फेराईट आणि ऑस्टनाईटचं मिक्सचर दिसतंय. मग समजा आपण हायपर युटेक्टॉइडसारखं हायपोयुटेक्टॉइडला सुद्धा फक्त A1च्या वरती नेलं आणि A3च्या खालीच ठेवलं तर त्या केसमध्ये त्याच्यामध्ये दोन फेजेस असणार आहेत दॅट इज अल्फा फेराईट अँड ऑस्टनाईट. आणि मग आपण जेव्हा त्याला फास्ट कूल करणार तेव्हा त्याच्यातल्या फक्त ऑस्टनाईटचं रूपांतर मार्टेनसाईटमध्ये होणार आणि अल्फा फेराईट हे तसंच राहणार. अँड वी नो दॅट अल्फा फेराईट इज अ सॉफ्ट फेज. आपण हे शिकलेलो आहे. मग ते सॉफ्ट फेज तशीच राहिल्यामुळं जे हार्डनिंग आपल्याला व्हायला पाहिजे स्टीलमध्ये ते स्टीलचं हार्डनिंग होत नाही.
आणि म्हणून हायपोयुट्रिक्टॉइड स्टीलला नेहमी आपण A3 टेम्परेचरच्या अबव नेतो सो दॅट देर विल बी कंप्लीट ऑस्टनाईट इन द स्टील आणि मग ते कंप्लीट ऑस्टनाईट हे कंप्लीट मार्टेनसाईटमध्ये ट्रान्सफॉर्म होईल. Such steel shows free ferrite in their microstructure, and since ferrite is a soft phase, the hardness of hardened steel is reduced. On the other hand, hypereutectoid steels are always hardened from temperature between A1 and ACM. त्याच्या विरुद्ध जर आपण हायपरयुटेक्टॉइड स्टील बघितलं तर ते नेहमी आपण A1 आणि ACMच्या मध्येच नेतो आणि त्याचं हार्डनिंग करतो. ॲट दिस टेम्परेचर ऑस्टनायटायझेशन इज नॉट कम्प्लीट अँड सम फ्री सिमेंटाईट विल एक्झिस्ट अलॉंग विथ ऑस्टनाईट ॲट द टेम्परेचर ऑफ हिटिंग. आता ह्या A1 आणि ACMचा मधला जर तुम्ही भाग बघितला आपल्या आयन कार्बाईड इक्विलिब्रियम डायग्रॅममध्ये तर तिथं आपल्याला दोन फेजेस दिसतात, एक म्हणजे ऑस्टनाईट आणि दुसरं सिमेंटाईट. मग आपण जेव्हा हायपरयुटेक्टॉइड स्टीलला A1च्या वरती नेणार, टेम्परेचरच्या वरती गरम करणार, त्यावेळेस त्याचं रूपांतर हे ऑस्टनाईट आणि सिमेंटाईटमध्ये होणार आणि तिथून जेव्हा आपण त्याला एकदम फास्ट कूल करणार तेव्हा त्यातल्या फक्त ऑस्टनाईटचं रूपांतर मार्टेनसाईटमध्ये होणार की जी हार्ड फेज आहे आणि दुसरी फेज असणार आहे दॅट इज सिमेंटाईट. ओके. सच स्टील शोज फ्री सिमेंटाईट अलॉंग विथ मार्टेनसाईट. त्या स्टीलमध्ये आपल्याला मार्टेनसाईट बरोबर सिमेंटाईटसुद्धा मिळणार आहे. मग त्याचा काही परिणाम होणार का आपल्या हार्डनेसवर? लेट्स सी. सिन्स सिमेंटाईट इज हार्ड फेज इट डज नॉट रिड्यूस द हार्डनेस ऑफ स्टील. आता मिळणाऱ्या ज्या दोन फेजेस आपल्याला आहेत त्या आहेत मार्टेनसाईट आणि सिमेंटाईट. पण मार्टेनसाईटसुद्धा हार्ड आहे आणि सिमेंटाईटसुद्धा हार्ड फेज आहे, त्यामुळं त्याचा ओव्हरऑल हार्डनेस जो आहे तो काही रिड्यूस होत नाही. वी गेट अ हार्डन्ड स्टील. Moreover, cementite does not increase brittleness of steel as it is fine, well distributed and partially spheroidized. सिमेंटाईट हे त्याचा ब्रिटलनेससुद्धा कमी करत नाही कारण त्याचं डिस्ट्रीब्युशन हे व्यवस्थित आहे आणि पार्शली स्फेरोडाइज्ड आहे. नाउ लेट अस टॉक अबाउट द प्रोसेस ऑफ क्वेंचिंग. आता ही हार्डनिंग प्रोसेस जी आहे ही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपण कुठं बघतो हे हार्डनिंग प्रोसेस? तर सगळ्यात जास्त आपण बघितलेलं आहे ते म्हणजे लोहाराकडं. हा जो लोहार असतो हा लोहार काय करतो, त्याची जर समजा छन्नी तयार करायची असेल तर तो छन्नी पूर्ण लाल गरम करतो, बरोबर आहे. म्हणजेच काय करतो तो, तर आपल्या इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये ती लाल होती छन्नी, याचाच अर्थ त्याचं टेम्परेचर हे अबाव A3 किंवा A1 जातं, म्हणजे त्याचं ऑस्टनाईटमध्ये रूपांतर झालेलं असतं. आणि मग तो काय करतो, ती गरम झालेली लाल झालेली छन्नी जी आहे ती एकदम एका टॉंगने पकडून तो पाण्यामध्ये बुडवतो आणि मग आपल्याला सर्रकन आवाज येतो, इजंट इट. तर त्याचं रूपांतर त्यावेळेस जेव्हा तो ती गरम छन्नी पाण्यामध्ये बुचकळतो त्यावेळेस त्याचं रूपांतर डायरेक्टली मार्टेनसाईटमध्ये होतो, इजंट इट. हे आपण बघितलेलं आहे सगळ्यांनी. गरम करायचं आणि एक्सिडिंग रेटनी त्याला कूल करायचं. मग कसं करायचं, तर पाण्यात बुडवून टाकायचं. पाण्यात बुडवलं की ऑटोमॅटिकली ते एकदम फास्ट गार होतं आणि त्या ऑस्टनाईटचं रूपांतर मार्टेनसाईटमध्ये होतं, म्हणजेच हार्ड होतं. ओके, सो दॅट इज नथिंग बट quenching. So let us see what is quenching exactly. So quenching involves a rapid cooling of a metal to adjust the mechanical properties of its original state. To perform the quenching process, a metal is heated to a temperature greater than that of normal conditions, typically somewhere above its recrystallization temperature but below its melting temperature. जे आता मगाशी मी सांगितलं त्या केसमध्ये आपण काय करायला लागलो आहे क्वेंचिंगमध्ये, की आपण त्याला गरम करायला लागलेलो आहे. कुठंपर्यंत, तर रिक्रिस्टलायझेशन टेम्परेचरच्या दरम्यान आपण त्याला गरम करतो, बट बिलो इट्स मेल्टिंग टेम्परेचर. ते वितळू नये इतकं गरम त्याला आपण करतो. द मेटल मे बी हेल्ड ॲट दिस टेम्परेचर फॉर अ सेट टाईम इन ऑर्डर फॉर द हीट टू सोक द मटेरियल. Once the metal has been held at the desired temperature, it is quenched
in a medium until it returns to room temperature. आपण या गरम टेम्परेचरला त्याला एका ठराविक टाईमपर्यंत ठेवतो आणि त्याच्यानंतर त्याला एकदम पाण्यामध्ये किंवा क्वेंचिंग मीडियममध्ये बुडवतो सो दॅट इट विल रिटर्न टू द रूम टेम्परेचर. नाव डिपेंडिंग अपॉन द स्टील वी विल हॅव डिफरंट क्वेंचिंग मीडिया. म्हणजे दरवेळेस पाणीच आपण वापरत नाही, पाण्यातच बुडवत नाही, तर देर आर डिफरंट मीडियाज इन विच वी कॅन dip the hot steel so that we can have a hard steel. There are a variety of quenching media available that can perform the quenching process. Each media has its own unique quenching properties. प्रत्येक मीडियाचं क्वेंचिंग मीडियाच्या काही ठराविक प्रॉपर्टीज आहेत. Considerations for the type of media used include quenching speed, quenching media environmental concerns, क्वेंचिंग मीडिया रिप्लेसमेंट अँड क्वेंचिंग मीडिया कॉस्ट. ह्या वेगवेगळ्या गोष्टींवरती आपण कुठलं क्वेंचिंग मीडिया घ्यायचं हे ठरवत असतो. सो देर आर मेन टाईप्स ऑफ क्वेंचिंग मीडिया विच आर एअर, ऑइल, वॉटर अँड ब्राईन. ब्राईनचा अर्थ सॉल्ट वॉटर, खारट पाणी. ओके, हे 4 मेन मीडियाज आहेत ज्याच्यामध्ये आपण क्वेंचिंग करतो. सो देर आर डिफरंट हार्डनिंग डिफेक्ट्स ऑल्सो. दोज आर सीन वेन वी हार्डन्ड अ पर्टिक्युलर स्टील. आपण हे गरम केलेलं जे स्टील आहे ते एकदम गार करत असल्यामुळं त्याच्यामध्ये काही डिफेक्ट्स तयार होतात. त्याला हार्डनिंग डिफेक्ट्स असं म्हटलं जातं. मग ते हार्डनिंग डिफेक्ट्स कुठले आहेत ते आपण बघूया. फर्स्ट इज क्रॅक्स आफ्टर क्वेंचिंग. एकदम गार केल्यामुळं, सडन गार केल्यामुळं किंवा सडन कोल्ड केल्यामुळं, सडन रूम टेम्परेचरला आणल्यामुळं त्याच्यामध्ये क्रॅक्स डेव्हलप झालेले दिसतात आपल्याला. देन वॉर्पिंग अँड डिस्टॉर्शन. देर आर सम काइंड ऑफ बेंडिंग अँड डिस्टॉर्शन इन द स्ट्रक्चर ऑफ द स्टील दॅट कॅन बी सीन. देन देर इज चेंज इन डायमेन्शन ऑर व्हॉल्यूम. नॅचरली जेव्हा गरम करतो आपण एखादं स्टील तेव्हा ते प्रसरण पावतं आणि जेव्हा एकदम गार करतो तेव्हा ते एकदम आकुंचन पावतं. त्यामुळे त्याच्या डायमेन्शन्समध्ये आणि व्हॉल्यूममध्ये चेंजेस आढळतात. ॲपिअरन्स ऑफ सॉफ्ट स्पॉट्स. त्याच्यावरती गोल 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 असे काही स्पॉट्स आलेले दिसतात आपल्याला, ज्याला सॉफ्ट स्पॉट्स असं म्हणतात अँड दॅट इज अ हार्डनिंग डिफेक्ट. रिडक्शन इन मेकॅनिकल प्रॉपर्टीज. काही मेकॅनिकल प्रॉपर्टीज ह्यांचं रिडक्शनसुद्धा होतं. सो दॅट वॉज ऑल अबाउट हार्डनिंग. नाव इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस टेम्परिंग प्रोसेस. टिल देन, stay safe, stay home, study well. Thank you.